दंडोत प्रणाम. मायबाप हो, मनुष्य ह्या मानव देहात आल्यावर त्याला सुख हवं असते. सुख मिळण्यासाठी तो अनेक प्रयत्न करतो. मग सुख वेदानं सांगितलेलं आहे की कशात सुख आहे? स्वर्गात सुख आहे. तर स्वर्गप्राप्ती करून घेण्यासाठी तो धडपड करत असतो. तर गीतेमध्ये सांगितलं आहे की स्वर्ग प्राप्ती करून घेतली तरी आपली काय अवस्था होती हे गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितलेलं आहे. ते म्हणतात, अर्जुना त्रविध्या माम सोमपा पुथपापा. 3 वेदाचं पठण करणारे ते कशासाठी? सुख मिळविण्यासाठी. त्रविध्या म्हणजे ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद. त्रविध्या माम सोमपापुत पापा यज्ञरिष्ट्वा स्वर्गतीम प्रांथयन्ते. ते पुण्यमाशा दे सुरेंद्र लोक मस्नंती दिव्यान दिवदेव भोगान तेतम भुक्त स्वर्ग लोकम विशालम शिन्य पुण्यमर्त्य लोकम विशंती एवं त्रयधर्म मनुप्रपन्ना गतागतम कामकामा लभंते. ते स्वर्गाची 3 वेदाचा अभ्यास करतात, स्वर्गाची प्राप्ती होते त्यांना. पण स्वर्गाची प्राप्ती झाल्यानंतर तिथं आपल्याला सुख भोगायला भेटतं आहे. परंतु ते सुख संपल्यानंतर देवता आपल्याला त्या स्वर्गातून खाली ढकलून देतात आणि आपल्याला पुन्हा गतागतम आणि कामकामामध्ये गुंतून पडावं लागतं. यामुळं संत ज्ञानेश्वर म्हणतात की पुण्याची पावटी सरे आणि इंद्रपणाची उठी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यूलोक. मायबाप हो, हे असे देवताची भक्तीच करायची असेल तर नश्वर आणि नाशिवंत सुखफळ देणाऱ्या देवतांची करण्यापेक्षा नित्यमुक्ती देणाऱ्या परमेश्वराची करणे योग्य नाही काय? म्हणून परमेश्वराची भक्ती करा आणि नित्यमुक्ती मिळवा असं मी तुमच्या चरणी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.